आज सकाळी 7 वाजता उठून 7:30 वाजेपर्यंत बस स्टॉपवर यायला लागलं, कारण का आपल्याला जात होतं चांदूरले. आणि बस स्टॉपवर आल्यावर यश भेटला. यश सोबत 2-4 गोष्टी केल्या आणि तेवढ्यात आमची बस आली. बसमध्ये बसलो, तिकीट फाडून घेतली ना आज जायचं होतं अशोक कॉलेजमध्ये, कारण का आमच्या गवई सरनं आज वायवा प्रोजेक्ट असाइनमेंट सबनच ठेवलं होतं. आणि माही काही असाइनमेंटवर सही झाली नव्हती, तेवढे असाइनमेंटवर सही घ्यायची होती. प्रोजेक्टचे बी झेरॉक्सचे पेज लावायचे होते. चांदुरात आलो, अशोक कॉलेजच्या रस्त्याने लागलो. पेट्रोल पंप पार करतोच म्हटलं तर वैभ्या तिथं बॉटल भरायला गेला. धीर्या त्याला आवाज देऊन राहिला होता, अरे चाल रे बा लवकर. वैभ्या आला ना, आम्ही अशोक कॉलेजच्या रस्त्याने लागलो. इकडले तिकडले रस्ते सोडून दिले. म्या म्हटलं मधातून चला. हे दोघं साईडनं चालले होते, मी मधातून आलो रे भाऊ. डायरेक्ट अशोक कॉलेज समोर आलो. झेरॉक्सचं दुकान पाहिलं, हे तर बंद होतं. आता अंदर चाल म्हटलं, अंदर काय प्रोग्राम आहे तर तोही पाहून घेऊ. हो बे, गर्दी आहे का होय बे. एक्सटर्नल वायवा चालू झालेला होता. पहिले मित्राले शर्ट मागतला, शर्ट बदलवून टाकलं आणि एक्सटर्नल वायव्याचा कार्यक्रम निपटवून टाकला. 7 जणांच्या पंक्ती उठल्या, जेवण घेऊन टट्ट झाले ना आम्ही डायरेक्ट बस डेपोवर आलो रे भाऊ, कारण का आमची आता बस लागते म्हटलं. पण बस डेपोत आल्याच्या नंतर माहित पडलं का आमची बस तर आताच चालली गेली. मग आता तर आम्हाला 1 घंटा बस होती नाही. आणि चांदूरच्या बस डेपोले 3-4 बसा नवीन भेटल्या वाटते रे भाई. मग म्या म्हटलं वैभेला, आता तर आपल्याला ह्याच बसनं गावाला जायचं आहे रे भाई. म्हटलं चाल पहिले गुपचूप खाऊन येऊ म्हटलं. इथं आलो, गुपचूप वगैरे खाऊन घेतले आणि डायरेक्ट आम्ही बसमध्ये चाललो. बस तर अंदरून पुरी नवीन होती बे. चला आता तुम्हाला थोडेसे नजारे पण दाखवून देतो.